संत नगरी शेगांव में न केवल महाराष्ट्र बल्कि पूरे देश भर से श्रद्धालु संत गजानन महाराज के दर्शन के लिए आते हैं। यहाँ यात्रियों को ऑटो चालकों के साथ किसी भी विवाद या परेशानी से बचाने के लिए जिला पुलिस प्रशासन ने प्रायोगिक रूप से ऑटो की प्रीपेड सेवा शुरू की है। इस सेवा का लोकार्पण गुरुवार को शेगांव रेलवे स्टेशन पर जिला पुलिस अधीक्षक विश्व पानसरे के हाथों किया गया। इस प्रीपेड सेवा का लाभ रेलवे स्टेशन से भक्तों और स्थानीय नागरिकों को मिलेगा। रेलवे स्टेशन से संत गजानन महाराज मंदिर तक प्रति व्यक्ति किराया 10 रुपये रखा गया है, जबकि आनंद सागर और शहर के अन्य स्थानों के लिए किराया 20 रुपये तक तय किया गया है। यह सेवा फिलहाल प्रायोगिक आधार पर शुरू की गई है और इसे जिले के अन्य शहरों में भी लागू किया जाएगा। इस अवसर पर अपर पुलिस अधीक्षक श्रेनिक लोंढा, शेगांव के थानेदार नितिन पाटिल और पुलिस सहायक निरीक्षक सोनटक के भी उपस्थित थे। पुलिस अधीक्षक विश्व पानसरे ने यात्रियों से इस प्रीपेड ऑटो सेवा का लाभ उठाने की अपील की। शेगावकरांनी याचा लाभ घ्यावा, रिक्षा चालकांनी आणि प्रवाशांमध्ये हुज्जत होऊ नये, वाद होऊ नये यासाठी आम्ही ही संकल्पना राबवत आहोत आणि यामध्ये प्रीपेड म्हणजे भाडं आधी दिल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये भांडणं होणार नाहीत याची ही या योजना दखल घेतली गेली आहे आणि मी आवाहन करतो शेगावकरांना आणि सर्व प्रवासी संघटनांना, रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि प्रवाशांना आणि रिक्षा चालकांना की आपण या योजनेचा लाभ घ्यावा। ही योजना यशस्वी करण्यासाठी आपण प्रयत्नशील असावं। ही योजना जी आहे ती माननीय मुख्यमंत्री महोदयांची जी 100 दिवसाची त्यांनी कार्यक्रम आखलेला आहे त्यातला एक ईज ऑफ लिव्हिंग म्हणजे सामान्य नागरिकाचं जीवनमान सुकर करणे या सदराखाली आम्ही ही योजना राबवलेली आहे आणि आम्ही त्या म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। पहिल्यांदा पथदर्शी प्रकल्प या स्वरूपात आम्ही इथे शेगावमध्ये राबवतो। यानंतर नंदुरबार, मलकापूर आणि अशा ठिकाणी जिथे एसटी स्टँड आहेत, गर्दीच्या ठिकाणी आहेत, जिथे रिक्षा चालकांचा आणि नागरिकांचे जे वाद होतात अशा ठिकाणी आम्ही हे प्रकल्प आणखी आता वाढवणार आहोत। NBCN न्यूज के लिए अभिषेक पानसी की रिपोर्ट।